व्यसन आहे. आता बऱ्याच जणाला असा एक गैरसमज आहे, तंबाखू खाणारा व्यक्ती म्हणजे व्यसनी, दारू पिणारा म्हणजे. वाटतं का असं? वाटतं का? पण बारकाईने लक्ष ठेवा, एखाद्या गोष्टीचा अतिरेक करणं म्हणजे व्यसन. अतिरेक म्हणजे काय राहते? प्रचंड प्रमाणात तुम्ही सतत कंबर दुखेपर्यंत पूर्ण बॉडी तुमची नाही का ब्लॉक होत आहे, तरी तुम्ही अभ्यास करायला लागला आणि तुम्हाला त्याच्याशिवाय बेचैन, तुम्ही चांगली कुठली ऍक्टिव्हिटी ना खेळत आहात काही आहे ते पण व्यसन. अतिरेकी चांगुलपणा पण व्यसन. जगभरातल्या गोष्टी ज्या अति केल्या जातात ते पण एका व्यसनाच्याच गोष्टी येतात. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं, तंबाखू, टोटा, दारू, चरस, गांजा एवढ्यालाच व्यसन नाही म्हणत, तर अतिरेकी चांगुलपणाचं पण व्यसन असतं, तेही टाळलं पाहिजे. लक्षात फक्त निगेटिव्ह गोष्टीलाच नाही का, म्हणजे सर मी नाही का माझ्या बॉडीची पूर्ण पेन निर्माण झाला, पाठीचा पूर्ण कणा गेला तरी मी 18 नाही 21 तास झोप पण घेत नाही, ब्लड प्रेशर बदलतं, पूर्ण बॉडीचा फ्लो बदलतो, बॉडीत नवीन नवीन गोष्टी पेन तयार होतो, त्याच्यामुळे बॉडीला जो आराम पाहिजे तो पाहिजेच. नुसतं वाचनाचंच व्यसन लागलं तर तुम्ही ही मृत्यूच्या दारात लवकर, म्हणजे कोणी म्हणतात अभ्यास केल्यानं काय माणूस मरत नाही, ठीक आहे, पण झोप न घेतल्यानं नक्की मरतं. किती वर्ष माणूस असा बिना झोपेचा राहू शकत नाही. बॉडीला लिमिटेड प्रमाणात जेवढं गरज आहे तेवढं झोपणंही गरजेचं आहे. वाचनाचं व्यसन अतिरेकी प्रमाणात, म्हणून शब्द वापरला जाणीवपूर्वक की जगातली कुठलीच गोष्ट अति करणं ती व्यसनाची आहे. म्हणून माणसानं चांगल्या गोष्टी करत असो असा भाव जरी वाटत असेल तुम्हाला, चांगल्या गोष्टी करायला लागलो असा भाव जरी वाटत असेल तरी तो अति प्रमाणात करणं हे एक व्यसन आहे. म्हणून ह्या गोष्टी पण टाळायच्या. लक्षात यायला निर्व्यसनी. ओके. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट घ्या, निर्वासित. घरदाराला आणि देशाला पारखा झाले त्याला काय म्हणतात? निर्वासित. निर्वासित म्हणजे काय? म्हणजे देशाला घराला सोडून बाहेर, त्याला म्हणतात निर्वासित. त्यानंतर आहे निष्कलंक, कसलाही डाग नसेल. कसलाही डाग नसेल काय म्हणतात? निष्कलंक. डाग म्हणजे एक चारित्र्यावर असतो की तुमचं चरित्र डागेल आहे. फार गंभीर प्रश्न वाटते. कोणाचं तरी आतमधलं न दिसणारं चरित्र, याला डाग चंद्रासारखा लागला म्हणतात. एखाद्या कोऱ्या कागदावर आपण जर असा ठिपका लिहिला तर त्याचा डाग दिसतो, पण एखादा व्यक्ती चांगला की वाईट बाह्य स्वरूपावर नाही कळत, त्याला कलंक आहे की काय कळतं का? म्हणून आपण फसत असतो. आपल्याला जर कळत असतं कोणता व्यक्ती डागेल आहे म्हणजे त्याला कलंकित आहे, तर सहजपणे माणूस त्याच्यापासून दूर राहिला असतो. पण आपल्याला कलंकित व्यक्ती, निष्कलंक असणारा व्यक्ती कळतच नाही. निर्दोष माणसाला कलंकित म्हणतो, कलंकित व्यक्तीला निर्दोष म्हणतो. त्याच्यामुळे कलंक लागणे म्हणजे काय, तर तुमच्या जे व्यक्ती व्यवहारांना फार दूषित करतो, व्यवहारांना अशाला कलंकित म्हणतात. आणि जो व्यक्ती दूषित कार्य करत नाही, कर्म त्याचे नेहमी चांगले असतात, तशा माणसाला म्हणतात निष्कलंक. त्याला कुठलाच डाग लागला नाही, त्याला कोणी म्हणू शकत नाही तू भ्रष्टाचारी आहेस, तू कर्मानं खूप वाईट माणूस आहेस, असं कोणाची म्हणायची हिंमत होत नाही. हा, पाठीमागं नाही का काही ब्लेमिंग गेम करू शकतात, तोंडावर म्हणण्याचं सामर्थ्य नाही. कोणाच्या बापाची हिंमत होत नाही, कितीही मोठा असो पदा. त्याच्यामुळे नाही का निष्कलंक व्यक्ती निर्भीड पण असतात. यांना समानार्थी एक शब्द जवळजवळ, निष्कलंक व्यक्ती नेहमी निर्भीड राहतो. त्याला ना लोक वाईट म्हणतात, कारण तो जबानीनं स्पष्ट बोलणार असतो, स्पष्ट बोलतो, कारण त्याला वाईट गोष्टी करायच्याही नाही. त्याच्यामुळे तो निर्भीड राहतो, चार माणसात ठामे ठोकपणे बोलतो. आणि असे लोक 100% त्यांना मित्र कमी असतात, शत्रू जास्त असतात. आणि मूर्ख लोकांचा कळप त्यांचा नेहमी विरोधक बनतो. त्याच्यामुळे कलंकित व्यक्तीचे जेव्हा तुम्ही मित्र बनता तेव्हा तुमचा कळप लई मोठा होतो. निष्कलंक लोकांची संख्या कमी आहे, वाईट कृत्य करणारे न करणाऱ्याची संख्या फार कमी आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, तुमच्या सोबत जर कोणीच नसेल तर पक्क लक्षात ठेवायचं तुम्ही या यादीत येता. कारण चांगल्या माणसासोबत राहण्यासाठी पण अवकाश लागतो, हिंमत लागते, कारण तो वाईट गोष्टींचा संघर्ष करतो इमानदारीनं, आणि तसा संघर्ष आपल्याला पण करायला नशिबात लागतो. म्हणून तसे लोक इमानदार माणसासोबत राहत नाही.
लक्ष द्यायला लागलं. निष्कलंक व्यक्ती कधीही धाडसी असतो आणि कळप त्यांच्या विरोधात नेहमीच असतो. फक्त लक्षात ठेवायचं. ते पाठीमागं काय काय गप्पा करतात, हे काय धुतलेल्या तांदळाचा आहे का, धुतलेल्या तांदळाचा कोण आहे, काय आहे, तो सिद्ध करण्याच्या भानगडीत पण नाही. कारण स्वतःच्या नजरात आरशात पाहिल्यावर आपल्याला वाटलं पाहिजे आपण कसे आहोत. आपले कर्म जर चांगले असेल तर आपण निष्कलंक व्यक्ती आहोत आणि आपल्या कर्मानं आपल्याच अंतःकरणाला साथ देत नसेल तर आपण कलंकित व्यक्ती आहोत, डागाळलेले, आपल्याला धब्बा लागलेला आहे मानसिकतेवर. त्याच्यानंतरचा विषय घ्या निष्पक्षपाती. निष्पक्षपाती म्हणजे कोण माहिती आहे? निष्पक्षपाती म्हणजे कोणाची बाजू नाही घ्यायला. त्यात सख्खा भाऊ आला तरी जर गुन्हेगार असेल तर सजा म्हणजे सजा. एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीनं दिलेली जबान एखाद्या व्यक्तीला जर कळत असेल, मी जर म्हणलो आपल्या त्या दीदीला की दीदी तुला मी 5 रुपये देतो, ओके, तर मी ते द्याच पाळायला पाहिजे बरोबर. आणि तिसऱ्या व्यक्तीने नाही का काय करायला पाहिजे, ऐकलं, त्यांनी म्हणलं होतं ना देतो म्हणून आणि दिलं ना पुढच्या व्यक्तीनं, तर पुढच्या व्यक्तीनं असं म्हणू शकत नाही की नाही नाही दिलं नाही त्यांनी. निष्पक्षपात म्हणजे तुम्हाला इकडं भाऊ आहे समजा, कल्पना करा, आणि इकडं कोणीतरी तुमचा शत्रू आहे. जर चूक समजा तुमच्या भावाने जर केली असेल तर तुम्ही न्याय याच्या बाजूने देण्याऐवजी याच्या बाजूने द्यायला पाहिजे, याच्या बाजूने द्यायला नाही पाहिजे. म्हणजे भाऊ जरी असेल आणि तुम्ही जे ज्या पदावर आहात तर तुम्हाला निष्पक्षपाती भेदभाव करता येणार नाही. तो माझ्या जातीचा आहे म्हणून मी त्याची बाजू घेतो, नाही तो माझा भाऊ आहे म्हणून मी त्याची बाजू घेतो, नाही ती माझी बेस्ट फ्रेंड आहे म्हणून मी तिला चोरी केली नाही म्हणून म्हणतो, तो माझ्या धर्माचा आहे म्हणून मी त्याची बाजू घेतो, किंवा मला तो आवडतो म्हणून मी त्याची बाजू घेतो. असले कुकर्म करायचे. माझ्या पक्षातला आहे म्हणून मी त्याची बाजू घेतो, ते नाही. निष्पक्ष असण्यासाठी कधी कधी तुम्हाला रक्ताची नाते तोडावं लागतात. काय त्याच्यासाठी निष्पक्ष होण्यासाठी लय मोठं धाडस लागतं. अशा कमजोर आणि दुर्बळ मनाच्या व्यक्तीचं काम निष्पक्ष होणं नाही. सोयीचे न्याय देणे हे फक्त कोणाचे काम आहेत नाही, गळपाटल्या मांजरांचे. सोयीचे आपलं चुकलं तर चुकलं नाही, आपला बाब्या लोकांचं कार्ट, आपला लोकांचं हे निष्पक्षपातीपणा नाही, हा भेदभाव. निष्पक्षपातीपणाने जगायचं असं न्याय करत असताना तुम्हाला दोघे जण सारखे वाटावे, त्याला म्हणतात निष्पक्षपातीपणा. ओके, दोघेही कसे असले पाहिजे तुमच्या नजर सारखे. त्याच्यानंतरची गोष्ट आहे कोणता शब्द येतो? निसर्गता सुंदर. निसर्ग सुंदर म्हणजे निसर्गता सुंदर. निसर्ग सुंदर म्हणजे मुळातच तुम्ही दिसायला सुंदर. आता ही गोष्ट लई विचार करण्याचा. निसर्गानं सुंदरता, खरंच निसर्ग सुंदर आहे की नाही सगळ्यात अगोदर बघावं लागते आपल्या डोळ्यात. सुंदरता बघणाऱ्याच्या डोळ्यात असते असं म्हणतात. सुंदरता निसर्गात नसते. तुम्ही म्हणसाल असं कसं असं? जर मी मेंदून दूषित असेल तर जगातली कुठलीही सुंदर गोष्ट मला सुंदर दिसत नाही. आणि जर मुळातच तुमचं निर्मळ अंतकरण जर असेल आणि बघायला दृष्टी असेल की या जगातल्या लहान लेकराच्या इनोसंट हास्यामध्ये तुम्हाला सुंदरता दिसते, कोण्या जरी खुरखुरून एखाद्या दिसणाऱ्या काळसर व्यक्ती जरी असं दिसायला कसा असेल पण त्याचा निरागसपणा बघायची दृष्टी तुमच्यात जर असेल ती सुंदरपणा पाहिजे. आपल्याला तसं नसते. निसर्गता सुंदर असासाठी अगोदर डोळे सुंदर पाहिजे. काय पाहिजे? आपले डोळे. आपला दृष्टिकोन सुंदर पाहिजे. जगात हजारो सुंदर गोष्टी आहेत पण आपल्या डोक्यात कचरा आहे. सुंदरता बघता येते का? सुंदरता बघता येते का? नाही बघता येत. त्याच्यामुळे अगोदर प्रसन्न मनच सुंदरता बघू शकते. कलुषित मन, दूषित मन, विचित्र मन, विकृत मन कधीच जगातली सुंदरता बघू शकत नाही. निसर्ग किती का सुंदर असाल. त्याच्यामुळे अगोदर स्वतःतली सुंदरता शोधायची, अंतर्मनाची, बाहेरच्या मुचकडाची नाही. याच्याला पावडर लावून पॉन्ड्स लावून बंब लगे आपलं वरून धब्बा लावला एवढा मोठा केला आणि ते बसून काही काम. निसर्ग सुंदर म्हणजे काय? निसर्गता मुळात असणार अशी सुंदरता कुठं कुठं दिसते. कधी गुलाबाची फुलं बघितलीत, कधी लहान लेकरं बघितलीत, कधी गवतावरची थेंबं बघितलीत, कधी सूर्याची किरणं बघितलीत, कधी डोंगरं बघितलीत, कधी दोन प्राण्यातले मस्त उडताना चिवचिव त्यांचे ते छान पैकी नाही का एकमेकासोबत खेळणं, दोन कुत्र्याचं लहान पिल्ल्यांचं भांडणं, कधीतरी त्या पानांचं हलणं, कधीतरी बाजूला असणारे नाही का जनावर बघा किती छान पद्धतीने एकमेकासोबत खेळतात.
हे निरागसपणा बघायसाठी, निसर्ग सुंदरता बघायसाठी मुळात दृष्टी सुंदर पाहिजे. कळायला लागलं? त्याच्यानंतर निस्वार्थी, स्वतःच्या स्वार्थाचा निस्वार्थी माणूस. कोणाला म्हणावं निस्वार्थी? की स्वतःचा स्वार्थ नाही लपलेला. मला माझ्या फायद्याबद्दल बिलकुल घेणं देणं नाही. माझे नुकसान झाले तरी चालेल, पण इतराचं भलं व्हावं. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, प्राण गेला तरी चालेल, माझे नुकसान नाही, पण देशाला स्वातंत्र्य भेटलं पाहिजे. निस्वार्थीपणा. निस्वार्थीपणासाठी अख्खं हे शरीर, देह संपला तरी चालेल, पण दुसऱ्याचं भलं झालं पाहिजे. याला म्हणतात निस्वार्थी. त्याच्यानंतर परस्पर अवलंबी, एकमेकावर अवलंबून असणे. काय म्हणतात त्याला? परस्पर अवलंबी. एकमेकावर अवलंबून असणाऱ्याला काय म्हणतात? परस्पर. म्हणजे एकमेकावर अवलंबून असणे. ए व्यक्ती बी व्यक्ती एकमेकाशिवाय जगू, म्हणजे एकमेकाशिवाय त्यांचं उदाहरण आहे. तुम्हाला नाही का चहा करायचा आहे, पाणी पण लागायला, अजून साखर नाही तर नुसती पत्ती टाकली तर जमते, किंवा नुसतं पाण्यात टाकलं त्याला चहा म्हणता येते, नाही तर नुसतं साखर टाकली तर त्याला चहा म्हणता येते. परस्पर अवलंबी गोष्टी आहेत, त्याला म्हणतात परस्पर अवलंबी. एकमेकाशिवाय राहू शकत नाही, एकमेकाशिवाय काही बनतच नाही. परस्पर अवलंबी. त्यानंतर आपण म्हणतो परावलंबी, दुसऱ्यावर अवलंबून असणार. परावलंबी जसं मानव एवढा घमंडी आहे, हा शब्द मानवाला वारंवार सिद्ध करायला सांगते, बाबा 100 वर्षाचं आयुष्य, तुझ्यासारखा परावलंबी प्राणीच कुठं नाही, मी निसर्ग व तुझा बाप, वारंवार तुला ऑक्सिजन देतो, आणि तू शेजाऱ्याला सांगतोस माझ्यासारखं कोणीच नाही. तू दररोज माझ्या भिकवर म्हणजे ऑक्सिजनवर जगायला लागला, आणि तरी तू स्वतः अहंकार बाळगतोस की माझ्यासारखं मोठं कोणीच नाही. स्वतःला एकदा विचारायचं, जर ऑक्सिजन बंद झाला तर संध्याकाळी आपण श्रीमंत म्हणजे काय राहतो? जगू शकता? हे परावलंबी म्हणजे. तरी माणूस काय म्हणते? आपण सेल्फ डिपेंडेंट आहोत, आपल्याला कोणाची गरज. आशाचा घंटाभर नाक दाबून ठेवा, ऑक्सिजन भेटेल का? अरे तुला बाजूचे झाड जगवायला भाऊ एवढा का आला? म्हणजे नियती तुम्हाला जगू द्यायला लागले, तुम्ही तरी सांगायला मी स्वावलंबी. तू स्वावलंबी नाही आहे. तुला सकाळपासून संध्याकाळपर्यंत 24 तास तुला जगवते कोण? निसर्ग. परावलंबीच आहे. पाणी तुझ्या घरात नाही तयार व्हायला लागलं, तू एक थेंबरही ऑक्सिजन, हायड्रोजनचे 2 मॉलिक्यूल ऑक्सिजन तयार करू शकत. ऑक्सिजन तयार करता येते का आपल्याला? पाणी तयार करता येते? अन्न पोटात तयार व्हायला लागल्या, झाडांच्या व्हायला लागल्या. ते तरी स्वावलंबी आहे. तुमचं काय? तरी काय म्हणजे माणूस, हम क्या है तुम्हें पता है क्या? काहीच नाही. तुझा कार्यक्रम एवढाच, इगो एकच ठेवायचा. त्याच्यानंतर